लोकमाता अहिल्यादेवी होळकर जन्म 31 मे 1725, ज्येष्ठ वैद्य सप्तमी शके 1647, मृत्यू 13 ऑगस्ट 1795, श्रावण वैद्य चतुर्दशी शके 1717. त्या सत्ताधारी होत्या पण त्या सिंहासनावर नव्हत्या. त्या राजकारणी होत्या पण त्या सत्तेच्या चढाओढीत नव्हत्या. त्या पेशव्यांशी निष्ठावंत होत्या पण त्या त्यांच्या पुढे नतमस्तक नव्हत्या. त्या व्रतस्थ होत्या पण त्या संन्यासिनी नव्हत्या. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जे त्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा त्यांच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. त्यांच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. त्यांच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी मंदिरामंदिरातून घुमले. मात्र त्या सर्वगुणसंपन्न देवता नव्हत्या. त्यांना माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. 18व्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर त्या शुक्राच्या चांदणी सारख्या लुकलुकतात. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचे आवाज तंजावरपासून पेशावरपर्यंत दुमदुमत होते. या शतकाच्या आरंभी पेशवाईचा उदय. या शतकाच्या मध्यावर मराठ्यांचा पराक्रम अटकेपार विजयाच्या उत्तुंग शिखरावर आणि पानिपत पराभवाच्या खोल गर्तेतही. अहिल्यादेवींचे जनकल्याण कार्य. अयोध्या श्रीराम मंदिर बांधले, धर्मशाळा बांधली. आनंद कानन विश्वेश्वराच्या ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला. उज्जैन चिंतामणी गणपतीचे मंदिर बांधले आणि महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था केली. काशी ऑक्टोबर 1785 मध्ये मनकर्णिका घाट बांधला. त्याचा खर्च अंदाजे 25,000 रुपये झाला होता. याच वर्षी दशाश्वमेध घाटही बांधला. गया विष्णुपद मंदिर बांधले. जगन्नाथपुरी मुख्य मंदिराच्या पूजेची व्यवस्था केली. जेजुरी मल्हार गौतमेश्वर मंदिर बांधले. त्र्यंबकेश्वर एक मोठे तळे बांधले. परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. पशुपतेश्वर पूजा व्यवस्था केली. बद्रीनारायण श्रीहरीचे मंदिर, धर्मशाळा बांधल्या आणि अनेक कुडे बांधली. पिवळा आमचा झेंडा, लाल आमचे रक्त, प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. आम्ही फक्त आणि फक्त अहिल्या मातेच्या